अरे इथं कधी बसतं सिग्नल लागायला लागले, कोण थांबले का? अच्छा, शुभ पोलीस काका कोणतरी येणार दिसते, कारण की आपल्या चौकात पण होते. एकदम जोराचा पाऊस चालू झालाय आणि जे हात वरती पकडलाय त्याच्यामध्ये लेन्स आहे कॅमेराची. स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. लास्टच्या 2 संडेला ट्रिप कॅन्सल झाल्यानंतर ह्या संडेला अचानक मध्ये ट्रिप सक्सेसफुल होऊ शकते, कारण की म्हणजे झालीच उठलोय म्हणजे. कारण की दर संडे असेल तर मी रात्री 3-4 वाजता झोपतो, पण यावेळेस पण 3-4 वाजता झोपलो तर अचानक माझा 6:30चा जो अलार्म आहे तो वाजला. त्यामुळे मल्ल्याला कॉल केला 6:30 वाजता येतोय का. त्याचं म्हणणं काही एवढा उशीर झाला आहे, पण अजून 1 तास झाला त्याला कॉल केल्यानंतर, पण अजून पण पोहोचलेलं नाही. लेट्स सी, जो येईल तोपर्यंत जातील. बाकीचे तर सगळं पॅक करून मी खाली आलेलो आहे. आजचा डे थोडासा हेक्टिक होणार आहे, बरेच ॲक्टिव्हिटी आहे. आय गेस 2 ब्लॉगमध्ये हा शूट होईल. लेट्स सी प्रसाद साहेब काय म्हणतील त्यांच्यावरती आहे. अरे मी याचं बघतोय पुढे चला मल्ले शेठ. हे घेतलं का नवीन सेटअप? ह्याला मोबाईल कसा लावणार? अरे वा वा, तो ब्लॉगिंग डायरेक्ट स्वतःसाठी कंटेंट. अरे अच्छा, हे आहे का याला? मला पण वाटतं असलं घ्यावं एक, पण त्याला नवीन जेव्हा हेल्मेट घेईल ना त्याला लावता येईल. ह्याला तर आहे सेटअप बनवला आहे मी, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. 1 तास लागला तुला यायला? फोन त्याला उठलोय मी. हा का? मारे माझा तो कितीचा लावला होता मी? 5:30चा लावला होता. ते मला वाटतं वारानुसार होता, वार चेंज झाले, तो पण चेंज झाला. 6:30ला उठलो, मला वाटलं सकाळी पहाटे येतं. सकाळी पोलीस काका येऊन थांबलेत. बरोबर आहे का? हां, ओके ना. बरं, त्याला फक्त टाईट करून. हां, झालं का टाईट? ओके. iPhone 15 Pro Max नवीन सेटअप मल्ले शेटचा. ह्याला मला एक हे लावलं ना, माईक लावलं ना, कार्यक्रमच झाला ना. गोप्रो पाहिजे ना तर DJ आहे. फक्त थोडासा रिस्क आहे. बरोबर आहे. डायरेक्ट 1.25 लाख रुपये आहे. हां बरोबर आहे. टाईट करून लावलं खड्ड्यात हाळू. कशाला DJ पाहिजे आणि गोप्रो पाहिजे? जास्त टाईट नको करू, चालते रे एवढा. बरोबर आहे. हां, एक क्लिप काढून बघ इथून जाताना पुढची, त्याच्यानंतर तसं चेंज करता येईल जर वाटलं तर. अरे इथं कधी बसतं सिग्नल लागायला लागले, कोण थांबले का? अच्छा, शुभ पोलीस काका कोणतरी येणार दिसते, कारण की आपल्या चौकात पण होते. कोणीतरी येणार ग बाई येणार ग, पाहुणा घरी येणार नवीन ब्लॉगर. हां चालले आपण. जस्ट मान क्रॉस केले, बापूजी भाऊचा घाट आहे समोर आणि पाऊस यायला स्टार्ट झालेलं आहे. हां, मी आणलं सेटअप घेऊन फिरतो मी कधी पण, अचानक चालू होतो या. चांगलं आहे विदाऊट पाऊस. काय करतात राईडचे मजे ही पाऊस में हे. मराठी बोला, अभिमान बाळगा. या रूटला तर तेवढी काही ट्रॅफिक वगैरे नसतं, पण काय माहिती आज जरा निब्बा जास्तच जाताना दिसते. हे सगळे आपल्याच लोकेशनला न भेटायला पाहिजे. आपण जिथं चाललो आहे तिथं. डॉगेश भाईने आपली सिक्युरिटी देण्याचं काम करतात आहे का? त्यांना स्वतःला सिक्युरिटी नाही, बरगडे दिसायला लागलेत. इथं कोण चिकन मटन खात नाही काय एरियात? आहे आमिर भाऊचं चिकन. आमीन. इथं आपण 2 गोष्टीसाठी थांबलो आहे. मल्ल्या काही दिसलं नाही मला लांबपर्यंत मागं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅप चेक करायचं आहे की आपण जायचं त्याच रूटला आहे का, कारण की इथून एक टर्न आहे. आय गेस हा टर्न असू शकतो. पावसाळ्यामध्ये हा एक डिसॲडव्हान्टेज आहे की हे असं उडतं आणि माझ्याच गाडीने उडलेलो. दुसऱ्यांना काय बोलणार, म्हणून मी आपलं जर्किंग रेन गिअर्स वेअर केलेले आहेत. त्याच्यामुळे पाऊस तर नाही आहे, पण चिखल वगैरे उडू नये, कारण की इथून पुढं तर चिखलाची वाट आहे. आणखीन फक्त 6-7 किलोमीटर लांब आहे आपण, आणि जिथं चाललो आहे गाडी का पुढं चालली ते फक्त इथून 6-7 किलोमीटर आहे. पण व्हायरल झालं होतं इंस्टाला, त्यामुळं पब्लिक हे काय MH7 वगैरे तामिनी पण आहे इकडून. काहींना माहीत नसेल हा रोड खराब आहे, त्या साईडने गेलं ना
शॉर्टकट तिथून डायरेक्ट पौड. काय झालं, टाईट झालंय. एरी हे डॅम साला ह्याला इन्स्टाला याला त्याला दाखवतात की 15 किलोमीटर 20 किलोमीटर. घरापासून लावलं होतं मी 13 किलोमीटर दाखवत होतं. आता जवळ आल्यावरती हे आणखीन 11 किलोमीटर दाखवतं. याच्या आईला या आदराष्ट्रीय सेंटरने हा हे सेमच लोकेशन होतं ना. एवढं लांब का दाखवते का रस्ता. तर आपण बरोबर आलो ना दिलखुशमधून इकडून गोडंबेवाडी. ठीक आहे चला पाहता येईल. लेट्स गो. म्हणलं थांबलं वेट करतो इथं. नाही तर काही कार्स वगैरे बाईक्स नव्हत्या. मला इकडं तर दिसतात आले असतील कारण की ही लोकेशन थोडीशी व्हायरल झाली होती. असंच पाहिजे पीसफुल. जे एक्सप्लोअर नाही झालेलं ते एक्सप्लोअर करायचं. पण जेव्हा एकदा व्हायरल गेलं त्याच्यानंतर तर संपली ते लोकेशनचा कार्यक्रम संपतो. अरे इथे जर गाड्या आहेत काय 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 म्हणलं वाचतं बोर्ड काय यू आर सो. अच्छा इथं मराठी या साईडला आहे इंग्लिश या साईडला आहे. असं नका म्हणू इंग्लिशमध्येच काय. मराठी महाराष्ट्रात चालू. जय महाराष्ट्र. एंट्रन्स तर चांगलं आहे मजबूत दिसतंय काहीतरी. पाहू आतमध्ये गेल्यावरती. लोकेशन तर मस्त आहे. पैसा वसूल होणार आहे जवळच्या जवळ. 20 रुपयाचं पेट्रोल 20 रुपयाची एंट्री फी पैसा वसूल. मल्ले शेट तयारीमध्ये इथं थांबून एक DSLR मध्ये शॉट काढत आहे जो आपला 300 mm वाली लेन्स आहे. त्याच्यामध्ये किट लेन्स आहे पण फोटोज कडक येतात एक नंबर. फायनली रीच द डेस्टिनेशन. तिकडं चाललाय तो डॅम. म्हणजे छोटा डॅम आहे पण चांगला आहे. पाऊस जेव्हा भरून पाऊस येईल ना तेव्हा इथून सगळं पाणी येईल. हे थोडंसं पब्लिक आहे पण आम्ही जर लवकर आलो असतो जर आम्ही रस्ता चुकलो नसतो 1 तास आम्ही नाश्ता करायला गेलो होतो. 1 तास 20 किलोमीटर पुढे जाऊन नाश्ता करून रिटर्न आलोय. आता सीन अचानक मध्ये एकदम जोराचा पाऊस चालू झालाय आणि जे हात वरती पकडलाय त्याच्यामध्ये लेन्स आहे कॅमेराची. मल्ल्या तिथं जाऊन थांबलाय त्याच्याकडे बॅग दिली. मजा आहे. कसं बसलंय. लेन्स फक्त खराब न झाली पाहिजे. DSLR गोप्रो पण याच्या खिशामध्येच ठेवलं रेनकोटच्या. तुम्ही इथलेच आहे का. रेगाव प्रॉपर मग कंपोस्टली आहे गाव. काय पाऊस आला भाई जोरात. सिनरी नाद 20 रुपयाचं पेट्रोल 20ची एंट्री फ्री. नाद करता काय 20चे पोहे. अरे सगळं 20च झालं रे. 20चे नाही 25 लागले होते ते वेगळी गोष्ट आहे. यावंच पाऊस थोडा कमी झालाय भरपूर येते त्याच्यामध्ये एवढं काय नाही. वस्तू बाहेर काढतो वस्तू खराब नाही झाली पाहिजे. आता इंदापा म्हणले शेट थोडासा हे हाय आम्हाला रेड आहे. नाही तर भिजलंच होतं. हा ना वरती फोटो. ओव्हरऑल एकदम मस्त ट्रिप झाली जवळच्या जवळ. आणि व्ह्यू पण तुम्ही पाहू शकता एक नंबर होता. कारण की 2 आठवडे झाले 2 लोकेशन मिस झाले. म्हणजे 2 आठवड्यात आपण 2 लोकेशन रिकवर केल्या असत्या आणखीन. म्हणजे झाल्या असत्या रिकवर झाल्या असत्या. चालेल. इथून पुढं पण पाऊस चालूच आहे. पाऊसा नंतर पण करूया. नेक्स्ट डेस्टिनेशन ठरवू आपण. जवळच्या जवळ पाहता येईल कारण की लांब गेलो की चुकामुक होती. जातोय घरी मी हायवेला दुसऱ्याच हायवेला. हा इकडं हा तिकडून गायब झाला. मी हायवेला थांबलोय. त्याला 2 फोन केले नंतर अरे मी इकडून इकडं आलोय. म्हणलं हा का ठीक आहे चालतंय. ठीक आहे बंद करूया या व्लॉगला इथंच. कारण की दुसरा व्लॉग स्टार्ट होणार आहे. मी जाणार आहे गॅरेजवरती दुपारनंतर. काम आहे थोडीशी. बड्डे आहे भावाचा. बरोबर घरी जायच्या टायमिंगला पाऊस स्टार्ट झालाय. हे सगळं रेन गेअर्स वगैरे आतमध्ये पॅक करून ठेवले. जाताना दाखवलं नव्हतं. कशी कपर एकदम दरीवरतून हा ब्रिज बनवलाय. मस्त आहे लोकेशन जवळ.